सध्या रमजानचा महिना सुरू आहे आणि अशातच उत्तर प्रदेशच्या मेरठमधल्या एका कॉलेजमध्ये काही तरुणांनी नमाज पठण केली म्हणून वातावरण तापलंय। नमाज अदा करणाऱ्या या तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। हिंदुत्ववादी संघटनांनी विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली होती, त्यानुसार काहींना निलंबितही करण्यात आलंय। वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे? मोकळ्या जागी अशा पद्धतीने नमाज पठण केलं तर कोणत्या कायद्यांतर्गत कारवाई केली जाऊ शकते? जाणून घेऊयात पुढील काहीच मिनिटात देश विदेशच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। घडलं असं की 11 मार्चला खालिद मेवाती नावाच्या एका तरुणाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला। हा व्हिडिओ होता उत्तर प्रदेशच्या IIMT विद्यापीठाच्या ग्राउंडवरचा, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचा एक ग्रुप एकत्र येऊन ग्राउंडवर नमाज अदा करताना दिसतात। हा व्हिडिओ समोर आल्यानंतर उत्तर प्रदेशच्या हिंदू संघटना आक्रमक झाल्या। वातावरण इतकं तापलं की संबंधित तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि मेरठच्या ज्या IIMT विद्यापीठात हा सगळा प्रकार घडला तिथल्या कर्मचाऱ्यांनाही निलंबित करण्याची मागणी जोर धरू लागली। सार्वजनिक ठिकाणी हनुमान चालीसा पठण केल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, तर इथं का नाही असा प्रश्न हिंदुत्ववादी संघटनेच्या सचिन सिरोही यांनी उपस्थित केला। विद्यापीठ हे शिक्षणाचं मंदिर आहे, जिथं सनातन धर्मानुसार आई सरस्वती वास करते, तिथं देवी सरस्वतीची मूर्ती देखील प्रस्थापित करण्यात आली आहे। मेरठचे पोलीस प्रशासन विद्यापीठाच्या दबावाखाली काम करत आहे असं देखील हिंदुत्ववादी संघटनांचं म्हणणं आहे। आता यावर विद्यापीठाने काय सांगितलं तर दैनिक भास्करच्या वृत्तानुसार विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणावर उत्तर दिलंय की त्यांच्या विद्यापीठात सर्व धर्मांचा आदर केला जातो। नमाज पठण करणं हा काय गुन्हा नाहीये, तरी या प्रकरणात एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे, जी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करेल आणि माहिती देईल असंही विद्यापीठ प्रशासनाने सांगितलंय। तर IIMT विद्यापीठाचे प्रवक्ते सुनील शर्मा म्हणालेत की विद्यापीठाच्या अंतर्गत तपासात असं दिसून आलंय की उघड्यावर नमाज पठण करणं आणि त्याचा व्हिडिओ बनवणं हे जातीय सलोखा बिघडवण्याच्या उद्देशाने केले गेले। मेरठच्या हिंदू गटांनी केलेल्या निषेधानंतर व्हिडिओ अपलोड करणाऱ्या खालिद प्रधानला अटक करण्यात आली आहे। याचबरोबर विद्यापीठ प्रशासनाने प्रधान आणि 3 सुरक्षा कर्मचाऱ्यांना निलंबित केलंय। हा व्हिडिओ जाणीवपूर्वक होळीच्या सणादरम्यान प्रसिद्ध करण्यात आलाय, त्यामुळे यामध्ये सहभागी असलेल्या सर्वांना अटक करावी अशी मागणी हिंदू संघटनांनी केली आहे। कोणत्याही वर्गाच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी जाणून बुजून आणि दुर्भावनापूर्ण कृत्य करणं, त्यांच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धेचा अपमान करणं या अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 299 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 2008च्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान उत्तर प्रदेशच्याच फारुखाबादमध्ये रमजान महिन्यात मशिदीत नमाज पठण करण्यावर बंदी घालण्यात आली आहे। तिथल्या MIC स्कूलला हायस्कूल इंटर बोर्ड परीक्षेचं केंद्र बनवण्यात आलंय। तिथे बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत, मात्र याच शाळेच्या आत एक मशीद बांधण्यात आली आहे, ज्यामध्ये मुस्लिमांना नमाज अदा करण्यास बंदी घालण्यात आली आहे। परवानगी नाकारूनही जर तिथे नमाज पठण करण्यात आलं तर 1 करोड रुपयांचं दंड ठोठावण्यात येणार आहे। बोर्डाच्या परीक्षांमध्ये कोणताही अडथळा येऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने शाळांमध्ये नमाज पठण करण्यावर ही बंदी घातली आहे। तुम्हाला एकंदरीत या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतं? तुमची मतं काय आहेत? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।